पाडळी देशमुख शिवारात 4 बिबट्यांचा मुक्त संचार, नागरिकात भीतीचे वातावरण। रात्री 2:30 वाजेपर्यंत गावकऱ्यांचा बिबट्यांवर पहारा। इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख तब्बल 4 बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। वन विभाग मात्र सुस्तावले असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पाडळी देशमुख येथील हिवरमाथा शिवारात आठवड्यापासून बिबट्यांचा मुक्त संचाराने नागरिक भयभीत आहेत। या शिवारातील कुत्रे, पाळीव प्राणी यांना बिबट्याने भक्ष्य बनवल्याची घटना असतानाच काल शुक्रवारी पाडळी देशमुख गावातील सखाराम धांडे यांचा अंत्यविधी आटोपून मड्यामधील नागरिक घराकडे परतत असतानाच सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या जवळच राहणारे विलास धांडे यांच्या घराजवळ एका मोटरसायकलवर बिबट्याने धाव घेतली। ही माहिती गावकऱ्यांना समजल्यानंतर सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, बाळासाहेब धांडे, विलास धांडे, गोकुळ धांडे, वैभव धांडे, डॉक्टर शुभम वारुंगसे यांच्यासह काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली। त्यावेळेस बिबटे झाडावर दबा धरून बसले होते व सदर घटना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सांगितली। बिबट्यामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदर गावकऱ्यांनी रात्री 2:30 वाजेपर्यंत घटनास्थळी थांबून होते। मात्र इगतपुरी वन विभागाचे कुणीही घटनास्थळाकडे फिरकले नाही। बिबट्यांनी लहान बालकांना आपले भक्ष्य बनविल्याच्या घटना इगतपुरी तालुक्यात अनेकदा घडल्या असून तसा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी नागरिकांना सदर घटनेमुळे घराबाहेर पडणेही मुश्किल झाले असून इगतपुरी वन विभागाला याबाबत अनेकदा कळवूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। वन विभागाने येथे तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अन्यथा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन केले जाईल असा इशारा पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, माजी सरपंच जयराम धांडे, दिनेश धोंगडे, प्रल्हाद धांडे, रतन धांडे, कृष्णा चौधरी आदींसह ग्रामस्थांनी दिलाय। महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी भगीरथ आतकरी, इगतपुरी।